नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहतात फिजिक्स विथ गणेश सर. तर आजच्या या सेशनमध्ये आपण सीईटीचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यावरती रिलेटेड काही क्वेश्चन्स पाहणार आहेत. ज्या क्वेश्चनचा सेम पॅटर्न तुम्हाला पेपरमध्ये दिसेल, फक्त व्हॅल्यू चेंज होतील. तर पहा, जो आजचा टॉपिक आहे, टॉपिकचं नाव आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. तुम्हाला प्रामुख्याने याबद्दल 3 फॉर्म्युले माहीत असायला हवेत. जे आपण न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करणार आहोत ते न्यूमेरिकल्स पहिला फॉर्म्युला आणि दुसरा फॉर्म्युला जनरली यावरती डिपेंड असते. तर ठीक आहे. तर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग सांगतो काय की रेट ऑफ लॉस ऑफ हीट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. तर ज्या बॉडीबद्दल आपण बोलतोय त्याला सिस्टीम कन्सिडर करायचं, ती बॉडी सोडून राहिलेला पार्ट आपण सराउंडिंग कन्सिडर करतो. तर ठीक आहे. तर dt म्हणजे चेंज इन टेम्परेचर, जे की आपण T1 मायनस T2 काढणार, कारण इनिशियली टेम्परेचर जास्त असणार आणि नंतर सेकंड टाइमला ते कमी होणार आहे, तर T2 कमी असणार आहे. तर T1 मायनस T2 करायचं आणि T1 पासून टेम्परेचर T2 पर्यंत जाण्यासाठी जो कालावधी लागलाय, जो वेळ लागलाय, त्याला आपण T म्हणणार. यामध्ये जो K आहे, या K ला आपण कूलिंग कॉन्स्टंट बोलतो. हा जो T आहे यालाच आपण ॲव्हरेज टेम्परेचर बोलतो. जे कसं काढणार तुम्ही, थोडक्यात एखादा क्वेश्चन आहे ज्यामध्ये 60 पासून टेम्परेचर फॉल होऊन 50 पर्यंत आलंय, त्याचं ॲव्हरेज काढायचं, तर दोघांची बेरीज करायची, म्हणजे T1 प्लस T2 यांची ॲडिशन होईल आणि त्याला भागिले किती करायचं, 2 करायचं आणि मायनस T0 घ्यायचा. T0 आपल्या सराउंडिंगचं टेम्परेचर असतं. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, एवढा महत्त्वाचा नाही पेपरच्या हिशोबाने, पण जर पेपरला आला एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असतो न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचा, त्यामध्ये येईल T इज इक्वल टू T0 प्लस T इनिशियल, म्हणजे इनिशियल टेम्परेचर किती आहे मायनस सिस्टीमचं टेम्परेचर किती आहे आणि रेस टू मायनस K इंटू T. हा फक्त एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे जो महत्त्वाचा आहे. तुम्हाला आता क्वेश्चन थेरोटिकली येईल तो की एक्सपोनेन्शियल फॉर्म काय न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचा, तो अशा प्रकारे असतो. यानंतर तुम्हाला जर एखाद्या काही क्वेश्चन्स आले, थोडक्यात आपण त्याला थेरी बेस्ड क्वेश्चन्स म्हणतो, जर त्यामध्ये तुम्हाला असं विचारलं की एक ग्राफ काढला टेम्परेचर वर्सेस टाइम, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगच्या केसमध्ये टेम्परेचर वर्सेस टाइम, तर तुम्हाला विचारलं की तो कोणत्या प्रकारचा ग्राफ असेल, तर लक्षात ठेवा त्याचा आन्सर असेल एक्सपोनेन्शियल डीके कर्व. त्या ठिकाणी तुम्हाला जो कर्व भेटेल तो त्या कर्वला नाव असतं एक्सपोनेन्शियल डीके कर्व. कधी, ज्या वेळेस तुम्ही टेम्परेचर वर्सेस टाइम हा ग्राफ काढता. सेकंड मध्ये जर तुम्हाला नॅचरल लॉग T मायनस T0 वर्सेस टाइम असा आला एखाद्या क्वेश्चन मध्ये, त्या MCQ मध्ये, तर लक्षात ठेवा तो जो ग्राफ आहे तो असतो स्ट्रेट लाईन ग्राफ विथ निगेटिव्ह स्लोप आणि त्याचा स्लोप काय असतो, निगेटिव्ह असतो. ही एक नॉर्मली थेरोटिकल इंट्रोडक्शन आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचं. परंतु पेपरच्या दृष्टीने आपल्याला जे महत्त्वाचे काही क्वेश्चन्स डिस्कस करायचे, तर आपण महत्त्वाचे 2 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तुम्हाला पेपरला सीईटीला असेल किंवा नीटला, ह्या 2 पॅटर्न पैकीच एक पॅटर्न नक्की येणार. तर पहा, आता आपण हा क्वेश्चन पाहूयात ज्यामध्ये आपल्याला टाइम कंपॅरिझन टाईप क्वेश्चन येत असतात. मग तुम्हाला 2 केस दिलेले असतात. पहिल्या केसमधला टाइम इंटरव्हल दिलेला असतो, सेकंड मधला विचारतात. त्यामध्ये पहा क्वेश्चन काय, बॉडी कूल्स फ्रॉम 60 डिग्री सेल्सिअस टू 50 डिग्री सेल्सिअस. म्हणजे अगोदर बॉडीचं टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस होतं, आता ते किती झालं 50 डिग्री सेल्सिअस. किती वेळामध्ये झालं, 10 मिनिटामध्ये झालं. तर सेकंड टाइमला काय विचारलं, हा पुढे काय दिलंय, इफ द रूम टेम्परेचर, आणि त्या रूमचं टेम्परेचर त्याला आपण म्हटलं तर काय करू, T0 ने दाखवूयात. तर T0 किती दिलाय मग इथं 25 डिग्री सेल्सिअस. तर विचारलं हाऊ मच मोर टाइम विल इट टेक टू कूल फ्रॉम. त्यांचं असं मत आहे 50 डिग्री सेल्सिअस पासून 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत येण्यासाठी किती कालावधी लागेल. म्हणजे टाइम काढायचा, याचा अर्थ तुम्हाला थोडक्यात T2 काढायचे आणि जे रूम टेम्परेचर आहे ते बदललं का, नाही बदलणार, ते येईल 25 डिग्री सेल्सिअस. ओके. आता थोडक्यात तुम्हाला काय करायचं, या क्वेश्चन मध्ये तुक्का मारायचा किंवा आपण काय बोलूया, तुम्हाला हा क्वेश्चन फेकायचा आहे. तुम्ही थोडं डोकं असं लावायचं की पहिल्या केसमध्ये 60 आणि 50 यांच्यामध्ये डिफरन्स किती आहे, 10 डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स आहे. आणि सेकंड केसमध्ये 50 ते 40 यामध्ये पण डिफरन्स किती आहे, 10 डिग्री सेल्सिअसचा आहे. मग ज्या वेळेस 2 केस दिलेल्या असतील आणि त्यांच्यामधला टेम्परेचर डिफरन्स सेम असेल, तर अशा वेळेस काय करायचं, पहिल्या केसमध्ये कालावधी किती लागलाय, 10 मिनिटं लागलाय. तर नेहमी लक्षात ठेवा, तर सेकंड केसमध्ये जो टाइम इंटरव्हल असतो ना, तो पहिल्यापेक्षा नेहमी जास्त असतो. म्हणजे येणार उत्तर 10 मिनिटापेक्षा काय असेल जास्त. याचा अर्थ ए तर नसणार आहे, ठीक आहे, हे नसणार, बी पण नसणार. आपला आन्सर असेल काय, एक तर 15 किंवा एक तर 18 मिनिट. ओके. तर पाहूयात, चेक करूयात. तर पहा, पहिल्या केसवरून काय करायचं, एक इक्वेशन तयार करायचं. मग इक्वेशन कसं तयार करणार, तर या फॉर्म्युल्यावरून पहा
T1 मायनस T2 सेकंड फॉर्म्युला यूज करा. काय आहे T1, तर T1 किती पहिल्या केसमध्ये 60 आणि 50, तर इथं काय करायचं 60 मायनस 50 करायचं, ते आन्सर येईल 10 डिग्री. म्हणजे आपलं काय आला T1 मायनस T2 पहिल्या केसमध्ये. सेकंड केसमध्ये T1 किती आहे, म्हणजे टाइम किती पहिल्या केसमध्ये तो 10 आहे, ठीक आहे. 10 इज इक्वल टू कुलिंग कॉन्स्टंट ठेवा, इथं व्हॅल्यू टाकायची गरज नाहीये. आता आपलं काय करायचं ॲव्हरेज काढायचं. कसं काढणार, हे 60 आणि 50 किती झाले 110, 110 भागिले 2 केलं तर ते किती येईल, ते येईल 55. वजा काय असतं T0, तर T0 किती इथं 25. तिथे एक इक्वेशन तयार करू पहा. 10/10 1 होईल, इथं के येईल किंवा केच्या ऐवजी अगोदर एक काम करू, यांची वजा करू. 55 मधून 25 गेले तर उरतील किती 30, ते झालं 30K. तर याला इक्वेशन फर्स्ट म्हणू. याचप्रमाणे काय करायचं इक्वेशन सेकंड तयार करायचं. तर T2 साठी होईल है ना, मग इथं काय T1 मायनस T2, तर सेकंड केसमध्ये T1 50 आहे, T2 40 आहे, तर डिफरन्स किती आला यांच्यामधला, तो आला 10. टाइम इंटरव्हल विचारला त्याला म्हणा T2 बरोबर. तर कुलिंग कॉन्स्टंट ठेवा K, तो बदलत नसतो कारण तो कुलिंग कॉन्स्टंट आहे. पहिल्या प्रोसेसमध्ये दुसऱ्या प्रोसेसमध्ये तो सेम असणार आहे. तर आता ॲव्हरेज काढा, 50 आणि 40 90, 90 भागिले 2 45 आणि वजा T0 किती आहे 25. त्याला व्यवस्थित लिहा 10/T2, हे के तसाच. 45 मधून 25 गेले तर उरतील किती 20, तिथं असं लिहूयात आपण 20K 20K. याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणू. आणि एक काम करा, फर्स्टला सेकंडने काय करा डिवाइड करा, फर्स्टला सेकंडने डिवाइड करा. तर कसं येईल 1/1 काय 10/T2, तर 10 आणि अपॉन T2 वरती जाईल, म्हणजे इथं होईल T2 इज इक्वल टू पुन्हा काय केला के कॅन्सल होईल, मग राहिलं काय वरती राहिला 30 आणि खाली काय राहिलं 20. तर एक काम करूयात, देअरफॉर T2/10 इज इक्वल टू काय येईल, हे 0 कट होईल आणि 3/2 काय असेल 1.5. हे 10 इकडं डिवाइड आहे त्याला होईल मल्टिप्लाय. तर आपलं सेकंड टाइमला जो टाइम आला सेकंड वेळेस तो आला 15 मिनिट आहे की नाही. 10 मल्टिप्लाय बाय 1.5 तर होईल 15 मिनिट. तर अशा प्रकारचा तुम्हाला पेपरला सीईटीला क्वेश्चन्स येईल ज्यामध्ये तुम्हाला टाइमला कम्पेअर करायचे. पहिल्या केसमध्ये टाइम इंटरव्हल दिलेला असेल, सेकंडमध्ये विचारला जाईल, तो क्वेश्चन अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे. यानंतर आपला एक शॉर्ट व्हिडिओ येईल ज्यामध्ये सेकंड टाईपचा एक क्वेश्चन असतो ज्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स त्यामध्ये आपण सराउंडिंग टेम्परेचर कॅल्क्युलेट करत असतो. तर शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. थँक्यू. थांबूयात आपण.